नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचा मॅथ वनचा पेपर होता, त्याचे सोल्युशन आपण पाहणार आहे. तर पहिला क्वेश्चन होता रेट ऑफ जीएसटी बद्दल. रेट ऑफ जीएसटी ऑन इसेन्शियल कमोडिटीज. इसेन्शियल कमोडिटीचा एक चार्ट होता. एक चार्टमध्ये आपण पाहिलं होतं, या चार्टमध्ये का 0% जीएसटी ना इसेन्शियल कमोडिटीजला लागतं. म्हणजे याच्याबद्दल जे जीवनावश्यक वस्तू आहे त्यांना काय लागतं, 0% जीएसटी फक्त. सेकंड नंबरचा क्वेश्चन होता आउट ऑफ द फॉलोइंग विच इज नॉट अ क्वाड्रेटिक. क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय, सोपे त्याला ओळखण्याची एकदम सोपी पद्धत आहे की ज्याच्या डोक्यावरती 2 आहे का तो काय आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. आता त्यांनी विचारलं नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन. आता आपल्याला एक एक चेक करावं लागेल कोणतं नाही आहे. तर आता बघू, आता याच्यामध्ये 2 पॉवर दिसत आहे, ज्याच्या डोक्यावरती 2 आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याला सॉल्व्ह करावं लागेल का हा जर कधी एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरला कधी आपण इकडे आणलं तर हा एक्स स्क्वेअर हा प्लस इकडे येताना मायनस एक्स स्क्वेअर झाला. एक्स स्क्वेअरमधून एक्स स्क्वेअर गेला, हा डायरेक्ट 0 देईल. म्हणजे एक्स स्क्वेअर राहणारच नाही. तर जेव्हा एक्स स्क्वेअर राहणार नाही तर तो क्वाड्रेटिक इक्वेशन बनला कसं काय, तर त्याचा आन्सर आहे फर्स्ट आन्सर इज राईट. सेकंड नंबरचा ऑप्शन आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे का 4x व्हॅल्यू ऑफ वाय. ह्या इक्वेशनची वायची व्हॅल्यू काढायची. तर हा क्वेश्चन आलेला तुम्हाला ग्राफिकल मेथडमधून, ग्राफिकल आलेख पद्धतमधून. तर आलेख पद्धतचा हा क्वेश्चन आहे, तर याला आपण सॉल्व्ह करू. तर वायची किंमत एक्सच्या ठिकाणी x1 टाकायचं आपल्याला. एक्सच्या ठिकाणी 1 टाकून बघायचं. तर बघू आपण एक्सच्या ठिकाणी 1 टाकून. एक्सच्या ठिकाणी 1 टाकला प्लस 5y इज इक्वल्स टू 19 4x इंटू 4 प्लस 5y इज इक्वल्स टू 19. 5y इज इक्वल्स टू 19. हा प्लस 4चा तिकडे जाताना मायनस 4 झाला. इज इक्वल्स टू यांची वजा आली 15, हा झाला 5. y इज इक्वल्स टू 15 आपण हा डिवाइडला गेला 5. तर वायचा आन्सर आला 5च्या टेबलमध्ये 15 येतो किती नंबरला, थर्ड नंबरला. म्हणजे वायचा आन्सर आला 3. वायचा आन्सर 3 म्हणजे सेकंड ऑप्शन इज राईट. फोर्थ क्वेश्चन इज सम ऑफ द फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3. मल्टिपल म्हणजे त्याच्या पाड्यामध्ये येणारी संख्या. पाड्यामध्ये येणारी संख्या म्हणजे त्याच्या 3च्या पाड्यामध्ये 3 1 3, 3 7, 3 3 9, 3 4 12, 3 5 15 अशा त्याच्या 5 सांगितल्या. 5 म्हणजे 5. तीनाच्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या. तर तीनाच्या पाड्यामध्ये पहिल्या 5 संख्या सांगितल्या आहेत. तर पहिल्या 5 संख्या आपण लिहून घेतल्या, त्यांची बेरीज सांगितली. त्यांची बेरीज म्हणजे आता बेरीज करू आपण. यांची सर्वांची बेरीज करायची आपल्याला. यांची बेरीज म्हणजे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, तर चेक करू. 3 आणि 6 6 आणि 3 9 9 9 18 18 आणि 12 30 30 आणि 15 45 उत्तर आलं. 45 उत्तर कुठे आपलं, फर्स्ट ऑप्शन इज राईट. असे 4 ऑप्शन पाहिले आपण. फर्स्ट क्वेश्चन इथं कम्प्लीट. त्याच्यामध्ये बी क्वेश्चन होता, बी पार्टमध्ये त्यांनी दाखवलं होतं का पहिला क्वेश्चन होता जीएसटीवरती. परत जीएसटीवरती क्वेश्चन आला. जीएसटीवरती त्यांनी दिलं होतं सर्टन आर्टिकल. सीजीएसटी दिलाय. सीजीएसटी सेंट्रलचा जीएसटी दिला 9%. तर सेंट्रलचा जीएसटी 9% आहे, तर स्टेटचा जीएसटी पण काय असेल, स्टेटचा जीएसटी किती असेल, 9%. पण त्यांनी क्वेश्चन विचारला व्हॉट इज द रेट ऑफ जीएसटी. जीएसटीचा रेट. जीएसटी म्हणजे काय, जीएसटी म्हणजे दोघांची बेरीज. कोणाची, ह्या दोघांची बेरीज. तर दोघांची बेरीज कधी केली, 99 किती आली, 18%. म्हणजे रेट ऑफ जीएसटी, द रेट ऑफ जीएसटी इज 18%. द सेकंड क्वेश्चन इज, आता सेकंड क्वेश्चन कधी तुम्ही ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये डीएक्सची व्हॅल्यू आणि डीची व्हॅल्यू देते. याला बघूनच वाटतं का क्रॅमर रूलचा क्वेश्चन आहे हा. तर क्रॅमर रूलचा क्वेश्चनचा फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये एक्सची किंमत विचारली. एक्सचा फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल्स टू डीएक्स अपॉन डी. आता डीएक्सची किंमत दिली -42 अपॉन -3. आता या दोघी मायनस आहे म्हणजे आन्सर आपला प्लसमध्ये येणार आहे. प्लसमध्ये आलं म्हणजे आता 3 अपॉन 42. 3च्या टेबलमध्ये 42 याला डिवाइड करावं लागेल. किती नंबरला येतो, 3 10 30 30 33 36 39 आणि 42 म्हणजे 14 नंबरला. तसं 14 इज आन्सर. राईट आन्सर इज 14. हां, पुढे वेन 2 कॉइन आर टॉस सायमल्टेनियसली. 2 कॉइन सायमल्टेनियसली कधी टॉस केले तर त्याची प्रोबॅबिलिटी आपण शिकलो होतो विद्यार्थी मित्रांनो. तर सॅम्पल स्पेस लिहायचं आपल्याला. यस इज इक्वल्स टू, दोघी कॉइन कधी एकासोबत फेकले तर दोघी एक तर हेड पडतील, नाही तर दोघी टेल पडतील, नाही तर एक हेड एक टेल किंवा एक टेल एक हेड पडेल. असे 4 त्याच्या पॉसिबिलिटीज आहे. त्याचा सॅम्पल स्पेस आहे. पुढचा क्वेश्चन आहे, ह्या क्वेश्चनला आता क्वाड्रेटिक फॉर्ममध्ये लिहायचे आपल्याला. तर क्वाड्रेटिक फॉर्ममध्ये पहिले आता एक्स स्क्वेअर म्हणजे स्क्वेअरची जी टर्म असते फर्स्ट नंबर लिहिलं. आता मायनस वाय इकडे येताना हा झाला प्लस वाय स्क्वेअर. त्याच्यानंतर 2y ऑलरेडी या साईडला आहे, तर याला तिकडे आणायची गरज नाही. हा +10 इकडे टाकलं त्याला. आता हा झाला -10 इज इक्वल्स टू 0. हा झाला वाय. आपण केलं जनरल फॉर्ममध्ये, त्याला सोडवलं आपण. असे 4 क्वेश्चन सोडले. फर्स्ट क्वेश्चन इथं कम्प्लीट. पुढचा सेकंड क्वेश्चनमध्ये सेकंड क्वेश्चनमध्ये आलेला आहे का 1 डाय इज रोल. 1 डाय कधी आपण डाय फेकला त्याचे टोटल 6 पॉसिबिलिटी असतात. 6 पॉसिबिलिटी कधी एन एस बरोबर किती येईल, मग त्याच्यात 6.
सेकंड नंबर त्यांनी दिलेला आहे पुढे. तर प्राईम नंबर ऑन अप्पर फेस, प्राईम नंबर त्यांनी ऑलरेडी ॲक्टिव्हिटीमध्ये देऊन ठेवलेले आहे. फक्त आपल्याला एन ए म्हणजे काय, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती आहे, 1 2 3, 3 पॉईंट आहे म्हणजे इथे 3 येईल. आता हा पी ए म्हणजे प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर एन ए अपॉन एन एस, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इथे खाली येईल आणि वरती नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट. आता पी ए वरती एन ए विचारलं आहे, तर एन एची किंमत 3 आहे, इथे 3 टाकायची आणि आपण 6, 3/6, 3/6 म्हणजे 1/2 उत्तर आणि 1/2 सुद्धा त्यांनी दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघा, पुढे त्यांनी विचारलं आहे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनबद्दल प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर T1 म्हणजे फर्स्ट टर्म, फर्स्ट टर्म आलेली 70, सेकंड T2 दिलेला आहे 60 आणि T3 असतो 50 दिलेला आहे. पुढे त्यांनी दिलेला ए म्हणजे फर्स्ट टर्म, म्हणजे इथे पण 70 दिली विद्यार्थी मित्रांनो. इथे तर काढण्यासाठी आपल्याला तो फॉर्म्युला माहिती आहे, T2 मायनस T1 म्हणजे T2 हे आपला 60 मायनस फर्स्ट टर्म म्हणजे 70. 60मधून 70 जात नाही, तर 70मधून 60 गेले तर आला -10 आन्सर आला. -10 म्हणजे प्रत्येकाचं -10 आन्सर येईल, तर डीचं आन्सर आहे -10. पुढचं आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे 2च विचारले होते विद्यार्थी मित्रांनो. तर 2 मार्काला की 2 सफिशियंट झाले. जर काही तुम्हाला हा सोडवलं असेल तर हा ग्राफिकल मेथड. एक्सची किंमत आपण टाकतोय आता 3, एक्सची किंमत 3 टाकली, वाय बरोबर 3. तर हा वाय 3 ही जी किंमत आहे तिकडे जाताना काय झाली, मायनस झाली. म्हणजे वाय म्हणजे 3 मधून 3 गेलं, इज इक्वल्स टू काय आन्सर येईल, 0 आन्सर येईल. म्हणजे पहिलं दुसरं आन्सर काय आलं, 0 आन्सर आलं. समजलं विद्यार्थी मित्रांनो. पुढचं वायची किंमत 5 टाकायची. वायची किंमत 5 म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर 3. एक्सची किंमत तशी वायची किंमत आहे 5 बरोबर 3. 5 एक्सची किंमत 5 तिकडे जाताना वजा झाला, 5 तिकडे वजा झाला, तर 3 मधून 5 जात नाही, 5 मधून 3 गेले, -2 आन्सर आलं विद्यार्थी मित्रांनो. तर हे दोघे आता आपल्याला कंसामध्ये लिहायचे होते. झालं -2 आणि 5. पुढचा क्वेश्चन तुम्हाला फक्त एवढंच दाखवायचं विद्यार्थी मित्रांनो का कुठे क्वेश्चन आलेले आहे, कुठून क्वेश्चन आलेले आहे. ठीक आहे, तुम्ही फक्त ऑब्झर्व करा. आता आपण पाहणार आहे क्वेश्चन 2 मधला बी पार्ट. क्वेश्चन 2 मधला बी पार्टमध्ये त्यांनी पहिला क्वेश्चन दिला, गेटिंग ॲटलिस्ट वन हेड प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही कधी बघितलं तर सॉल्ड एक्झाम्पलमध्ये आलेलं होतं आपल्याला. प्रोबॅबिलिटीच्या पहिल्या सॉल्ड एक्झाम्पलमध्ये पेज नंबर 119 पेज नंबरवरती दिलेलं होतं. तर याच्यामध्ये हे बघा, याच्यामध्ये दिलेले कंडिशन पण ॲटलिस्ट वन हेडची ही प्रोबॅबिलिटी जी लिहायची होती विद्यार्थी मित्रांनो. आणि काय विचारलं होतं त्यांनी, इफ 2 कॉइन आर टॉस म्हणजे हे पण तुम्हाला सॅम्पल स्पेस घ्यायचं, सॅम्पल पॉईंट, त्याच्यानंतर त्याची प्रोबॅबिलिटी आणि त्याचे सॅम्पल पॉईंट लिहायचे होते. पुढचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, फॅक्टरायझेशन मेथडबद्दल क्वेश्चन आलेला आहे. फॅक्टरायझेशनचा हा जो क्वेश्चन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्ण जसं तसं सेम टू सेम कॉपी पेस्ट झालेला आहे. हा बघा प्रॅक्टिस सेट 2.2 मधला सेकंड नंबरचा क्वेश्चन आलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता, हे आपण क्लासमध्ये घेतलेलं आहे. सेकंड नंबर, त्याचा थर्ड नंबरचा क्वेश्चन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, हा ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनचा. हा सुद्धा कॉपी पेस्ट झालेला जसं तसा. हा चेक करू आता. हा क्वेश्चन आपण प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिला आहे. प्रॅक्टिस सेटमध्ये कुठे आला होता, हा बघा विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन जसं तसा कॉपी पेस्ट झालेला आहे. 24 टर्म विचारली आणि सिक्वेन्ससुद्धा तोच आहे विद्यार्थी मित्रांनो. बघू शकता तुम्ही, 12, 16, 20, 24 आणि 24 टर्म विचारली आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन झाला आपला, हा क्वेश्चन झाला आणि हा क्वेश्चन झाला. 3 क्वेश्चन झाले. लास्ट नंबरचा क्वेश्चन खूप इझी होता विद्यार्थी मित्रांनो. तो मीन काढायचं तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं होतं मी. मीन काढायचा एक सोपा फॉर्म्युला आहे, समेशन ऑफ XI अपॉन N. आता दोघांच्या किमती दिलेल्या त्यांनी 1265 आणि भागीला 50. ह्या दोघांचा भागाकार म्हणजे आपलं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. हाच आपला काय आहे, मीन आहे. मीनला मराठीमध्ये मध्य म्हणतात. आता ह्या दोघांचं उत्तर आहे 25.3. हा भागाकार तुम्ही सोडू शकता. ठीक आहे, असे आपले 4 क्वेश्चन झालेले आहे. त्यांनी 4 क्वेश्चन विचारले होते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आणि हे जे क्वेश्चन आहे आपण क्लासमध्ये रेग्युलर याच्यामध्ये पाहिले. तर विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे का पुस्तकाचा तुम्ही नीट बारकेने अभ्यास केला तर विद्यार्थी आरामशीर पास होऊ शकता आणि पासिंगचे मार्क आरामशीर पडू शकता. पुढचा जो क्वेश्चन उरलेले क्वेश्चन आहेत, 2 क्वेश्चन पहिले आपण उरलेले जे क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आपण लगेचच पाहणार आहेत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक.